हल्ला झाला तेव्हा तुमची कोकणामध्ये पहिली हिंदू सभा झालेली आहे, खडकळमध्ये वाद झाला होता सर, काय सांगाल? जो काही वाद झाला अनधिकृत पार्किंग बंदरे खात्याच्या जागेवर केलेली होती डंपरची, आणि त्या संबंधित जेव्हा काही हिंदू मुलं जाऊन त्या संबंधित लोकांना विचारायला गेले तेव्हा त्या जिहाद्यांनी येऊन आमच्या हिंदू मुलांवर दगडफेक केलेली आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे, नियमबाह्य गोष्टी ज्या जी जागा पार्किंगसाठी डंपरसाठी उपलब्ध नाही त्याच्यावर पार्किंग का करावी, मुळात वादच तिथून सुरू आहे. म्हणून या संबंधित मी माझ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. यापुढे आमच्या बंदरे खात्याच्या जागेवर कुठलाही डंपर जमा केला किंवा उभा केला तर त्याच्यावर कडकशी कडक कारवाई करण्याची जबाबदारी या खात्याचा मंत्री म्हणून माझी असेल. आणि ज्याचं नाव आम्हाला तक्रार अशी आली आहे की ज्यांनी दगडफेक आणि या सगळ्याला प्रोत्साहन दिलं त्याचं नाव अजून FIR मध्ये आलेलं नाही, तर त्या संबंधित मी आदरणीय फडणवीस साहेबांना, जे आमचे गृहमंत्री पण आहेत, त्यांना स्वतः भेटून या बाबतीची पूर्णच्या पूर्ण तक्रार घेणार, जेणेकरून पुढे असे कोणीही वळवळण्याला हिंमत करणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. राजकीय प्रश्न सर, काल उदय सामंतांनी असं म्हटलं, उदय सामंत साहेबांनी काल असं म्हटलं की निलेश साहेबांचा स्वभाव बदललेला आहे, वैभव नाही जरी महायुती झाले तरी निलेश साहेब स्वतःला आणतील असं तरी काल म्हटलं. हो, पण मी नितेश राणे आहे. निलेश साहेबांकडे तुमचा प्रश्न मी पास ऑन करतो, आल्यावर ते तुम्हाला उत्तर देतील. सर, पहलगाममध्ये जो हल्ला झालेला आहे त्यावेळेस त्यांनी या संदर्भात आपण काय सांगाल? खरं म्हटलं तर हे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत, आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे. आपण आतंकवादाला रंग नाही, भाईचारा आहे, गंगा जमुना तहजीब, हे जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बेळात बसलेले आहेत हे आम्हीच शोधतोय. आम्ही वारंवार बोलतोय, जे जिहाद करतात, जे आतंकवाद करतात ते सगळेचे सगळे हिरवे रंगाचेच आहेत. आणि तरी या पद्धतीने गोळ्या झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला, आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर बघितलं, काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं, तर आमचे जे हिंदुत्ववादी संघटना ते वारंवार बोलतायत की मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे, त्यांनाही हनुमान चालीसा बोलायला लावली पाहिजे. आणि ज्यांना आमची हनुमान चालीसा येते, ज्यांना आमची गणेश आरती येते, त्यांच्या बरोबर व्यवहार केला पाहिजे. मग तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे. जो आमचा आहे त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार, त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार. त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली, मग आम्ही किमान कमीतल्या कमी, कारण का बाकी सगळी त्यांना शिक्षा देण्यासाठी आमचे मोदी साहेब सक्षम आहेत, आमचे अमित शाह साहेब सक्षम आहेत, पण हिंदू समाजाने आता एक शपथ घेतली पाहिजे की व्यवहार करीन तर ते हिंदू बरोबरच करीन, आणि ज्याला आपल्या महाआरती, आपली गणेश आरती, आपली हनुमान चालीसा येत असेल त्याच्यावरच करीन. अशी शपथ प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. विरोधकांचं असं म्हणणं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये धर्मावरनं जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भात काश्मीरमध्ये फायरिंग झालेली आहे किंवा दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे हिंदू मुस्लिम. परत सांगतो, आतंकवादाचा रंग हिरवाच आहे. ज्या पद्धतीने काश्मीरचा विकास आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार करताय ना, त्याच्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी हल्ला होत नव्हता. पण शेवटी गोळ्या कोणाला झाडला गेला जे निष्पाप होते, ज्यांना कुठल्याही राजकारणाची कशाची काही संबंध नाही, आणि आम्ही जे कोण धर्माचं राजकारण करतायत ना तेच हे गंगा जमुना तहजीब वाले आहेत. शेवटी ऍक्शन टू रिॲक्शन येणार. आता तुमच्या अडकळला दगड कोणी पहिले मारले, कोणावर मारले, कशाला मारले याचा विचार करायला पाहिजे, आणि मग अशा प्रश्न विचारले पाहिजे. सर, संजय राऊतांनी टीका केली होती, एकनाथ शिंदे गिरीश महाजन काश्मीरला गेले. संजय राऊतांनी टीका केली होती एकनाथ शिंदे गिरीश महाजन. हो, पण एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते, त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत. आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय, बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही.
म्हणून आम्हाला आमच्या गिरीश महाजन साहेबांवर, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे प्रत्येक मिनिटाची माहिती घेत, आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे. आणि लंडनवर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना, त्या उद्धव ठाकरेचा धिक्कार करतो आम्ही. बैठकीला अशी लोक दहशतवाद्यांपेक्षा कमी नसतात. ठाकरे साहेबांचे खासदार सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते, त्याबद्दल काय सांगाल? अहो, जे हिरवे सापांच्या वळवळणाऱ्या लोकांच्या कायम बाजूला असतात, म्हणून तर आम्ही उद्धव ठाकरेचं पद जिहाद हृदय सम्राट दिलेला आहे ना. म्हणून जो जिहाद हृदय सम्राट आहे त्याचे खासदार या अशा शांतीपूर्वक बैठकीला कसे जाणार? वक्फच्या बाजूनी मतदान कसं करणार? ते विरोधातच मतदान करणार. अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नये असं मताचं मी आहे. सर, जो आतंकी हमला हुआ उन आतंकियों को कुछ आप मैसेज देना चाहेंगे? उनको अच्छा मैसेज हमारे नरेंद्र मोदी जी देंगे. ऐसा मैसेज देंगे ना, पाकिस्तान का कोई अब्बा भी उनको पहचानेगा नहीं. चलो, धन्यवाद. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.